गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ श्री रामदास स्वामी यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। सर्वप्रथम समर्थ रामदास स्वामींच्या कृपेने आणि सद्गुरूंच्या कृपेने वेदांत भास्कर या संस्थेचं हे जे पहिलं उपासना केंद्र असं ज्याला म्हणता येईल, असं हे वॉशिंग्टन DC परिसरामध्ये सुरू झालेलं आहे उपासना केंद्र। आणि त्याला उपस्थित प्रत्यक्षात किंवा दूरस्थ पद्धतीने उपस्थित सर्व साधक वर्ग या सर्वांचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो। कारण इथे दासबोध हा ग्रंथ अभ्यासाला तुम्ही निवडलेला आहे। कोणताही पारमार्थिक ग्रंथ का होईना, पण त्याचा अभ्यास करावा, त्याचं चिंतन करावं, त्यानिमित्ताने उपासना करावी असं वाटणारे भाग्यवंत आपण आहोत। त्याच्यासाठी सर्वप्रथम अभिनंदन। त्याच्यासाठी आवश्यक इतका सत्वगुण आपल्याजवळ नक्कीच आहे, म्हणूनच आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। खूप छान उपक्रमाला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीचं जी प्रस्तावना आहे परमपूज्य काकांची या ग्रंथाला, मोठी प्रस्तावना आहे, दीर्घ प्रस्तावना आहे। त्याचा अभ्यास तुमचा झाला आहे असं मला कळलं। आणि दशक पहिला, समास पहिला, ग्रंथारंभ लक्षण याच्यामध्ये प्रत्यक्ष समर्थ रामदास स्वामींच्या समासाला सुरुवात होण्याच्या आधी काकांनी एक समासच लिहिला आहे असं म्हणूया, त्याला शीर्षक समासाचंच दिलेलं आहे। त्याच्यामध्ये समर्थ रामदास स्वामी आता प्रत्यक्ष ग्रंथाला प्रारंभ करणारच आहेत,
पण त्याच्या आधी सद्गुरू आपल्याला या ग्रंथाची किंवा या ग्रंथाची म्हणण्यापेक्षा या ग्रंथाच्या अभ्यासाची दिशा दाखवून देतात आहेत. वैशिष्ट्यपूर्ण आहे. एक समास म्हणूनच परमपूज्य काकांनी या ग्रंथात दिलेला आहे. दशक पहिला स्तवनाचा समास पहिला ग्रंथारंभ लक्षण असंच नाव त्याला दिलेलं आहे. मुद्दा हा की दरवेळेला ग्रंथ उघडताना आणि आपल्या अभ्यासाच्या पानावरती जाताना थोडंसं याच्यावरून एक नजर फिरवून जावी. का? कारण आपली दिशा तर चुकत नाही आहे ना, हे लक्षात ठेवण्यासाठी. एक सुंदर दिशा याच्यामध्ये आपल्याला लाभते की दिशा जर चुकली नाही तर मग थोडं 4 पावलं पुढे 2 पावलं मागे असा प्रवास होऊ शकतो, हरकत नाही. पण जोपर्यंत दिशा बरोबर आहे, शुद्ध मराठीत यू डोंट हॅव टू वरी. या दृष्टीने खूप महत्त्वाचा आणि श्री शतानंद यांनी विनंती केली की ते 10 मुद्दे जे आलेले आहेत त्याच्यावर थोडंसं विवेचन, कारण तिथपर्यंत तुमचा अभ्यास मागच्या वेळेला आला होता आणि आजच्या अभ्यासाचा हाच विषय होता. आणि अगदी माझ्या मनातला विचार आणि त्याची विनंती एकच झाली, कारण हे मुद्दे फार महत्त्वाचे आहे आणि याच्यावरच बोलावं असं मला थोडंसं वाटलं होतं. तर ते छान जुळून आलं. तर सर्वप्रथम काय आहे, आता इतकी माझी संक्षिप्त या नावाखाली इतकी लांब लचक ओळख करून देण्यात आली माझी, आणि त्याच्यामध्ये इतकं वर्णन करण्यात आलं की आता मला माझी जबाबदारी वाढल्यासारखं वाटलं. कारण त्याच्यात माझा स्वभाव विनोदी असंही सांगण्यात आलं, म्हणजे मला विनोद करण्याची जबाबदारी आली आता माझ्यावरती. मुद्दा माझा एवढाच होता की हा आपला अभ्यास आहे, शुद्ध मराठीत रिलॅक्स व्हा, म्हणजे अनौपचारिक आपण संवाद आपल्याला साधायचा आहे म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत, अभ्यास आहे. त्यामुळे विचार असा केला की सुरुवातीला थोडंसं बोलावं, तर या 10 मुद्द्यांवरती बोलावं आणि मग प्रश्नोत्तरी घ्यावी. प्रश्नोत्तराला आपल्याला जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे, कारण मला माझा नेहमीचा आग्रह राहिलेला आहे की तुमच्या मनामध्ये प्रश्न तसेच राहतील आणि मी अगदी एक नाही 4 तासही बोललो आणि निघून गेलो, काही उपयोग नाही. पण असाही अनुभव आहे की लोक एकदम धजावत नाही प्रश्न विचारायला. स्वाभाविक आहे, थोडंसं आपल्याला संकोच वाटतो. बऱ्याच वेळा असं वाटतं माझा प्रश्न बावटासारखा तर नसेल. आता परमार्थामध्ये कुठलाच प्रश्न बावटासारखा नसतो, कारण अगदी परमार्थाचे निकष लावले तर आपण सर्वच बावळट आहोत. त्यामुळे छोटासा विनोद होता त्याच्यामध्ये, पण जो स्वतःला देह समजतो त्याला बावळट असं म्हणतात. मी आत्ताची भाषा संदर्भ गृहीत धरून बोलतोय. मुद्दा माझा एवढाच होता की कसलाही संकोच करू नका. काही प्रश्न असतील, चांगली संधी आहे, कारण खरंच माझी व्यस्तता खूप आहे. मी प्रत्येक वेळेला मी उपलब्ध असीनच असं सांगता येत नाही. पण असं अधूनमधून विविध निमित्ताने तुमचे काही प्रश्न अनुत्तरित राहिले असतील तर ते असे काढून ठेवत जा बाजूला, आणि त्या निमित्ताने मी येत जाईन. पण आज मात्र मी आलेलो आहे, तर विनासंकोच प्रश्न तुम्ही विचारू शकता. ते प्रश्न आपण घेऊया, त्याच्या आधी थोडंसं या 10 मुद्द्यांचा विचार करू. आता या 10 मुद्द्यांकडे जाण्याच्या आधी याच पानावरती एक 2-3 महत्त्वाचे मुद्दे परमपूज्य काकांनी सांगितले आहेत, त्याच्याबद्दल पहिले बोलू, कारण तेही दिशात्मकच मुद्दे आहेत. तुमचा अभ्यास झाला आहे त्याचा अर्थातच, पण तरीसुद्धा. स्तवन, दशक पहिला स्तवनाचा आहे. समर्थ विविध स्तवन करणार आहेत, त्याला मंगलाचरण असंही म्हणतात. ग्रंथारंभ लक्षण हा समास झाल्यानंतर अगदी गजाननाला वंदन म्हणजे गणेश स्तवन, मग शारदा स्तवन, अगदी सद्गुरू स्तवनापर्यंत सगळी स्तवनं आपल्याला होणार आहे. पण हे एक वाक्य जे परमपूज्य काकांचं आहे अत्यंत महत्त्वाचं आहे की स्तवनामुळे होतं काय, तर साधकाला स्वतःचा अहंकार दूर ठेवण्यास मदत होते. आपण सगळे विचार करत नाही. काय? पण काय, आता वारीचे दिवस आले, पंढरीनाथ महाराज की जय, गजानन महाराज की जय, श्री समर्थ स्वामी समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. आपण जय म्हणायला कमी नाही करत, जय म्हणतो. पण जय म्हणताना मी हे विसरून गेलो असतो की मी ज्याचा जय जयकार करतो आहे त्याचं मी स्तवन करतो आहे, त्याचा अर्थ स्तवन असा होतो.
आता इथे पुढचं वाक्य आहे की स्वतःचे गुणगान करण्याऐवजी दैवतांचे गुणानुवाद केल्याने अहम विसरण्यास मदत होते. अगदी म्हणजे काय म्हणूया, प्राथमिक स्तरापासून सुरुवात केली आहे परमपूज्य काकांनी, की एक 10 मिनिटं जर मी एखाद्या देवतेचा, संतांचा म्हणूया, सद्गुरूंचा मी जय जयकार करत असेन, तर तेवढे 10 मिनिटं मी स्वतःचा जय जयकार बाजूला ठेवला की नाही. ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट, संकल्पना माहिती असेल आपल्याला इकॉनॉमिक्समधली. आणि इफ यू कन्सिडर दॅट एज अ कॉस्ट, ऑफ कोर्स ॲक्च्युअली इट इज अ बेनिफिट. इट इज अन ॲसेट, नॉट अ कॉस्ट. पण मुद्दा हा की आपल्या नकळत ते होऊन जातं. काय, 10 मिनिटं मी माझा जय जयकार बाजूला ठेवतो आणि मी ज्ञानेश्वर महाराजांचा जय जयकार करतो, तुकाराम महाराजांचा करतो, समर्थ रामदास स्वामींचा करतो, इत्यादी. हा एक काय म्हणूया तात्पुरता झालेला फायदा, तेवढ्या 10 मिनिटं. पण मुद्दा हा आहे की मी जेव्हा जय जयकार करतो तेव्हा मी त्यांचं, याचा अर्थ स्तवन करतो, मी त्यांचं श्रेष्ठत्व मान्य करतो, इत्यादी गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत असतात. आणि जर मी त्यांचं श्रेष्ठत्व मान्य करतो, त्यांचं महत्त्व मान्य करतो, त्यांचा पराक्रम, त्यांचं चरित्र, इतकं सगळं काही त्याच्यामध्ये आलं, मी त्यांना शरण आहे हा मुख्य भाव आला, म्हणून तर मी त्यांचा जय जयकार करतो. मग इतकं सगळं जर आहे, तर मग ते जे सांगतात त्याच्यावरती माझी श्रद्धा नको? साधा प्रश्न आहे. आणि जर ते सांगतात त्याच्यावर माझी श्रद्धा नसेल, तर माझ्या जय जयकाराची किंमत शून्य आहे. मग मी तो केला काय आणि न केला काय? त्याला दिखाऊपणा म्हणता येईल, दंभ म्हणता येईल, की मनामध्ये माझी श्रद्धाविद्या तर नाही यांच्यावरती, हे जे सांगतात, आणि हे जे सांगतात म्हणजे ग्रंथरूपाने जे सांगतात, कारण आज ते प्रत्यक्षात तर नाही आहेत आपल्यासमोर. मग तो ज्ञानेश्वरी असेल, दासबोध असेल, भगवद्गीता असेल, उपनिषद असतील, जे काही आपण त्याला साध्या भाषेत प्रस्थानत्रयी असं म्हणतो. मुद्दा हा की जर मी जय जयकार करतो ज्ञानेश्वर महाराजांचा, तुकाराम महाराजांचा, समर्थ रामदास स्वामींचा, तर ते जे सांगतात आहेत त्याच्यावरती माझी श्रद्धा असायला हवी. आणि श्रद्धा जेव्हा मी एखाद्यावरती ठेवतो तेव्हा त्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग, द प्रोफाऊंड थॉट बिहाइंड श्रद्धा, मी स्वतःचा शहाणपणा बाजूला ठेवतो. बोलू आपण श्रद्धा या विषयावरती वेगळं. पण मी शहाणपणा शब्द का वापरला ते नंतर सांगेन. विचारपूर्वक वापरलेला शब्द आहे तो. कारण श्रद्धा मी का नाही ठेवू शकत माहिती आहे का? मला असं वाटतं की या वाक्याला अत्यंत महत्त्व असतं. माझ्या माझ्या विश्वामध्ये, माझ्या मनामध्ये मला असं वाटतं, की माझं असं मत आहे की हे सगळं बाजूला होतं जेव्हा आपण स्तवन करतो. मी जसं म्हणालो, श्रद्धा या विषयावर आपण नंतर बोलू हवं तर. जर कोणाला काही सविस्तर माहिती हवी असेल, अजून समजून घ्यायचं असेल तर. पण हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे आला. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, मी 3 मुद्दे म्हणालो. दुसरा, व्यवहारात निश्चयाची जेवढी आवश्यकता आहे त्याहून त्याची अधिक आवश्यकता परमार्थात आहे. खूप प्रकारचे निश्चय, खूप स्तरावरचे निश्चय, वेगवेगळ्या टप्प्यांवरती निश्चय लागतात परमार्थामध्ये. आणि असं बघायला मिळतं की परमार्थामध्ये झाले आता 8 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 12 वर्ष झाले, 24 वर्ष झाली, म्हणजे 2 तप झाली. पण प्रामाणिक जर साधक असेल ना, तो सांगतो की अजून नाही तेवढी प्रगती. मला स्वतःलाच जाणवतं की माझी प्रगती नाही, असं सांगतात. प्रामाणिक असतात म्हणून सांगतात. काही जणांना ते जाणवतं पण ते बोलून दाखवत नाहीत. का? निश्चय कमी पडलेला आहे. आणि निश्चय कमी पडल्यामुळे काय होतं की आत्तापर्यंत माझं जे जीवन सुरू होतं, म्हणजे परमार्थ प्रांतामध्ये येण्यापूर्वीचं, किंवा सद्गुरूंचा काय अनुग्रह लाभेपर्यंत म्हणा, किंवा अभ्यासाला लागेपर्यंत म्हणा, इत्यादी, त्याच पद्धतीने मी माझं जीवन सुरू ठेवतो. आणि त्यात एक विकेंडची ॲक्टिव्हिटी म्हणून दासबोधाचा अभ्यास सुरू करतो. कसं वाटलं ऐकायला? मी काय 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 करत असतो विकेंडला? काही नाही, शनिवारी मी सकाळी उठतो, हायकिंगला जातो. मला हायकिंगची फार आवड आहे, चांगली गोष्ट आहे. बायकिंग करतो, स्विमिंग करतो, बीचवर जातो. मग अजून रविवारी काय नाही, रविवारी एक नवीन ॲक्टिव्हिटी सुरू केली आहे. काय? दासबोधाचा अभ्यास. थट्टा करणं जोर नाही आहे. सुरुवात अशीच असते.
पण इथेच जर मी थांबलो तर चुकतं हे सांगण्याचा उद्देश आहे फक्त. की जर 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, 22 वर्ष झाली, माझ्यासाठी जर ती एक वीकेंड ॲक्टिव्हिटी ठरत असेल, तर आय हॅव गॉन टेरिबली रॉंग समवेअर. येस, इट इज अन ॲक्टिव्हिटी, ग्रॉसली स्पीकिंग. पण खरं सांगायचं तर इट इज नॉट अन ॲक्टिव्हिटी, इट इज अ स्ट्रॅटेजी ऑफ लाईफ. जीवन कसं जगावं हे शिकवणारा हा ग्रंथ आहे. म्हणजे माझ्या जीवनातले फक्त वीकेंड नाही, प्रत्येक दिवस नाही, प्रत्येक क्षण, माझा जीवनातला प्रत्येक निर्णय शुड बी डिक्टेटेड बाय दासबोध, शुड बी डिक्टेटेड बाय भगवद्गीता, बाय ज्ञानेश्वरी इत्यादी. म्हणजे इट इज अ हायजीन फॅक्टर. आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर ॲक्टिव्हिटी नाही आहे ती. आणि हे होत नाही कारण निश्चय कमी पडतो. म्हणून काकांनी हे लक्षात आणून दिलं की व्यवहारापेक्षा परमार्थामध्ये निश्चयाची आवश्यकता जास्त आहे. एक वेळ व्यवहारात फारसं बिघडणार नाही, बिघडलं तर ते नुकसान सहनही करता येईल. परमार्थाचं नुकसान आपल्याला परवडणार नाही. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, अखंड लक्षात ठेवायचा आपल्या सर्वांना दासबोधाचा अभ्यास करताना किंवा कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करताना, ग्रंथ साध्य नाही. असं धडधडीत सांगणारे सुद्धा भेटणार नाही तुम्हाला परमार्थ प्रांतातही. हे सांगण्यासाठी सुद्धा विचारांची स्पष्टता आणि निर्भीडता लागते. ग्रंथ साध्य नाही. खरं सांगू का, परमार्थ प्रांतात 99.99% गोष्टी साध्यातच, साधनात मोडतात, साध्याने. साध्य एकच आहे फक्त. ते काय आहे ते त्या 10तल्या यादीतलं पहिलंच दिलेलं आहे. आचार्य सांगतात, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. बस एवढंच ध्येय आहे फक्त. हे ध्येय सोडलं इतर सगळं साधनांमध्ये मोडतो. होय, अगदी शिष्य सद्गुरू सुद्धा. आपल्याला ऐकायला आवडणार नाही, पण शास्त्रीयदृष्ट्या ते सत्यच आहे. साधन. त्यामुळे हे मी कशासाठी बोलतोय, तर प्रत्येक गोष्ट जी मी परमार्थामध्ये करतो, प्रत्येक जो ग्रंथ ज्याचा मी अभ्यास करतो, प्रत्येक प्रवचन जे मी ऐकतो, प्रत्येक विचार मी जो परमार्थाच्या दृष्टीने करतो, प्रत्येक साधन जे मी करते किंवा करतो, मग ते नामस्मरण असेल, ध्यान असेल, देवळात जाणं असेल, देवपूजा असेल, इत्यादी इत्यादी, ह्या सगळ्याची दिशा काय असली पाहिजे. अखंड ते होकायंत्र जसं दक्षिणोत्तर दिशा दाखवतं, कसंही त्याला फेका फिरवा, त्याचा काटा अखंड ती दिशा दाखवतो. तसं अखंड माझ्या विचारांची दिशा जीवो ब्रह्मैव नापराः हीच असली पाहिजे. आणि त्या दृष्टीने माझ्या हातून कर्म घडत गेली पाहिजे, तर त्याला ज्ञानेश्वर माऊली शुद्ध पुण्य म्हणायला तयार आहे. इतर पुण्याला ते शुद्ध पुण्य म्हणतच नाही ज्ञानेश्वर महाराज, ज्याला मी पुण्य समजतो. आपली पुण्याची व्याख्या आता बदलून घेण्याची गरज झालेली आहे. कारण ते इतर प्रकारची जी पुण्य असतात ती सकाम असल्यामुळे कदाचित स्वर्गप्राप्ती मला देतील, पण मला स्वर्ग नको आहे, मला मोक्ष हवा आहे. आणि मोक्ष याचा अर्थ जीवब्रह्मैव नापरः असं होतो. मुद्दा, पारमार्थिक ग्रंथ हे मोक्षाचं साधन असतं, ग्रंथ साध्य नसतो. इतकं स्पष्टपणे परमपूज्य काकांनी सांगितलेलं आहे. दासबोध ज्यावेळेचा आपला अभ्यासाचा ग्रंथ आपण निवडलाय, अजून कुठे ज्ञानेश्वरी असेल, अजून कोणी पंचदशीचा अभ्यास करत असतील, ग्रंथ कोणता ह्याला तितकं महत्त्व नाही आहे. महत्त्व आहे अर्थातच, पण तितकंसं नाही आहे. जर तो मला त्या दिशेने नेत नसेल, तर माझं जे साध्य आहे त्या साध्याकडे जाण्यासाठी मला मदत करत नसेल, तर मग मग ग्रंथ कोणता याला फारसा अर्थ उरतच नाही. असो, हे 3 महत्त्वाच्या गोष्टी, विचार आपण लक्षात ठेवूया. आणि पुढे परमपूज्य काका म्हणतात आहे की ग्रंथातून मोक्षाच्या साधनाची वर्मे वाचकाच्या बुद्धीला स्पष्टपणे उमगली पाहिजेत, ती अशी. असं म्हणून ते 10 दिलेले आहेत. तर आता आपण एक काम करणार आहोत, आपण पहिल्यापासून नाही सुरुवात करणार. एक अभ्यासाचं वैशिष्ट्य आहे, आपण 10व्यापासून सुरुवात करणार आणि उलटं जाणार 10 ते 1. कारण देर आर 2 टाइप्स ऑफ अप्रोचेस. यू कॅन टेक टॉप टू बॉटम, बॉटम टू टॉप, अँड वी आर गोइंग टू टेक बॉटम टू टॉप. कारण काय आहे की एव्हरेस्ट शिखरावर चढून मग चर्चा नसते करायची एव्हरेस्टवर कसं चढायचं. मी अजून बेस कॅम्पलाही पोचलेलो नाही आहे.
माझ्याबद्दल बोलतोय. मी अजून बेस कॅम्पलाही पोहोचलेलो नाही आहे, त्यामुळे मी कुठेसा उभा हे पहिले समजून घेणं मला भाग आहे. आणि मग तिथून पुढे प्रगती कशी करायची. आणि एव्हरेस्टचं शिखर म्हणजे पहिला मुद्दा आहे, म्हणून तो पहिला नाही घ्यायचा आपल्याला. आपण 10वा मुद्दा पहिला उलटीकडनं द्यायचा आपण, आपल्याला जास्त चांगलं समजेल. वाचूया. दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणीतून सुटून संपन्न व यशस्वी जीवनासाठी परमार्थाचा उपयोग करावासा वाटणे हा त्या साधकाने केलेला परमार्थाचा पराभव होय. स्वच्छ स्पष्ट मांडणी हे परमपूज्य काकांचं वैशिष्ट्य आहे. शुद्ध मराठीत त्याला ब्लॅक अँड व्हाईट असं म्हणतात. ही डझंट मीन्स अ वर्ड अँड ही शुड नॉट, नो बडी शुड. बघा, इथूनच सुरुवात झालेली आहे. काय? परमार्थ कशासाठी करू नये, कशासाठी करावा हे सांगण्याच्या ऐवजी, जर मी परमार्थ याच्यासाठी करत असेल, कशासाठी, काही दैनंदिन जीवनात अडचणी आहेत, समजा नोकरी गेली, पिंक स्लिप, अमेरिकेत त्याला पिंक स्लिप म्हणतात, मिळाली नोकरी, गेली समजा, पिंक स्लिप मिळाली म्हणजे, किंवा मला हवं तसं प्रगती होत नाही आहे नोकरीमध्ये, किंवा माझ्या मुलीला चांगलं स्थळ मिळत नाही आहे, माझ्या मुलाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नाही आहे, इत्यादी. मग आता बाकीचे तर प्रयत्न करून झाले, मग आता काय, चला परमार्थ करून पाहू, कोणाकडे तरी जाऊ, कोणाच्या तरी पायावर डोकं ठेवू, काही मिळतं का बघू, जीवनामध्ये यश पाहिजे आहे, सक्सेस म्हणतात त्याला शुद्ध मराठीत. तर त्याच्यासाठी मी परमार्थ करत असेल तर मी परमार्थाचा तो पराभव केलेला आहे असं परमपूज्य काका म्हणतात. मुद्दा काय, ह्याच्यासाठी परमार्थ करायचा नसतो. याचं कारण आहे, हे देण्यासाठी परमार्थ नाहीच आहे. मग त्यांनी काय होणार आहे, निराशा पदरी पडणार आहे. जिथे जे मिळणारच नाही तिथे ते मिळेल अशी अपेक्षा करणं म्हणजे निराशा पदरी पाडून घेणं की नाही. कारण आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या भगवंताच्या प्रारब्धशास्त्र नावाच्या शास्त्रांनी मर्यादित केलेले आहेत. त्याला कर्म विपाकाचं शास्त्र असं म्हणतात. आहे प्रस्तावना पण तुम्ही वाचली आहे, आता अख्खा दासबोध तुमच्यासमोर आहे, त्याचा अभ्यास तुम्ही करणार आहेत. पण समर्थ रामदास स्वामी एका ठिकाणी म्हणतात, देवाचे जे मनोगत तेची माझे उचित, इच्छेसाठी भगवंत अंतरू नये श्रीराम. देवाचे जे मनोगत म्हणजे आपल्या आत्ताच्या भाषेत बोलू, आपल्या जीवनाची जी ब्ल्यू प्रिंट आहे, दॅट हॅज ऑलरेडी बीन डिफाईन्ड, whether you like it or not, whether you accept it or not. That is the beauty. It's not even a question of your acceptance or your denial. It is a fact. त्याचं कारण आहे, माझंच पूर्वीचं कर्म आहे, किंवा नेणणे आडवे केले, किंवा अभ्यासी घातले, ते कैसे कैसे केले त्याचं तोची जाणे श्रीराम, प्रस्तावनेत घेऊन गेलेली ओवी आहे. की एखाद्याला यश द्यायचं असेल, मी अनेक वेळा ते उदाहरण देतो, पुन्हा एकदा देतो, कारण मी सिलिकॉन व्हॅलीत बसून बोलतोय म्हणून मला तेच दृष्टांत सुचतात. इलॉन मस्क नाव माहिती आहे, सगळेजण हात वर करतील. का माहीत नसेल, कारण जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. मी ज्या कंपनीत काम करत होतो, SAP, त्या कंपनीच्या समोर हेडक्वार्टर्स आहे टेस्लाचं. रोज आम्ही टेस्ला बघत होतो इथे. तेव्हा त्या कंपनीचा स्टॉक $10 होता फक्त. ॲट वन पॉईंट ऑफ टाईम द कंपनी वॉज अबाउट टू गो बँकरप्ट, इन केस यू गाईज डोंट नो. त्याला मॅन्युफॅक्चरिंग हेल असा शब्द त्यांनी वापरला होता. तेव्हा ट्विटर होतं, तेव्हा ट्विटरवरती, कारण मॅन्युफॅक्चरिंगचा त्याला अनुभव नव्हता. मुद्दा एवढं सगळं मी कशासाठी सांगतोय, तेव्हा इलॉन मस्कला कोणी ओळखत नव्हते, हा माझा मुद्दा होता. आज इलॉन मस्कला ओळखत नाही असा माणूस नाही पृथ्वीच्या पाठीवरती. पण 98% स्टार्टअप्स या अयशस्वी ठरतात आणि 2% यशस्वी ठरतात, असं आपल्याला स्टॅटिस्टिक्स सांगतं. आता मुद्दा माझा आत्ताचा एवढाच होता की ते जे 98% अयशस्वी ठरतात आहेत, आणि त्या स्टार्टअप ज्यांनी सुरू केल्या त्यांच्यापेक्षा इलॉन मस्क जास्त शहाणा आहे का, जास्त हुशार आहे का, त्याच्याकडे जास्त क्षमता आहेत का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर नाही असं आहे. आणि हे काही कोणाची काय म्हणून, इट इज नॉट एनीबडीज ओपिनियन, दीज आर हार्ड फॅक्ट्स अँड फिगर्स, यू कॅन गो अँड चेक. मग प्रश्न असा उपस्थित होतो, त्याला यश का मिळालं आणि ह्यांना का नाही मिळालं. आपला मुद्दा तेवढा सुरू होता फक्त.
इलॉन मस्क व्हायला कोणाला आवडणार नाही? सगळ्यांनाच आवडेल. पण सगळ्यांना होता येत नाही ही वस्तुस्थिती, आणि म्हणून मी ते शब्द जाणीवपूर्वक वापरले. इट इज नॉट अ क्वेश्चन ऑफ युअर ॲक्सेप्टन्स ऑर डिनायल, इट इज अ फॅक्ट. अँड वेदर यू ॲक्सेप्ट इट ऑर नॉट. इनफॅक्ट हे जेव्हा मी शांतपणे स्वीकारतो तेव्हा माझ्या पारमार्थिक प्रगतीला सुरुवात होते. प्रयत्न मी केल्या, प्रयत्न सगळेच करतात. यत्न कसून करीन मी, यशदे रामा नदे तुझी सत्ता, हाची सुबोध गुरूंचा. यत्नाला काहीच अडचणच नाही आहे. उलट एक छान वाक्य आहे, माझ्या प्रारब्धात काय आहे, माझ्या ब्ल्यूप्रिंटमध्ये काय आहे, हे शोधून काढण्यासाठीच प्रयत्न करायचे असतात. कॅन इट जस्ट पुट द सिलिंग ऑन व्हॉट? नॉट ऑन युअर एफर्ट, बट ऑन द फ्रूट ऑफ युअर एफर्ट. कर्माचं जे फल आहे त्याच्यावर ते मर्यादा घालतं. फार आत्ता त्याचं नको विवेचन करायला, नाहीतर आपलं महत्त्वाचा मुख्य विषय जो आहे तो बाजूला पडेल. पण आत्ता आपल्याला एवढंच समजून घ्यायचं आहे की परमार्थ मी ज्याच्यासाठी करतो, परमार्थ भगवत प्राप्तीसाठी करायचा असतो, त्याच भगवंताची, पुन्हा ज्या भगवंताचा मी जय जयकार करतो, त्याच भगवंताची प्रारब्ध नावाची व्यवस्था आहे, आणि ती सर्वांसाठी आहे. कोणीही त्याच्यातून सुटलेलं नाही, कोणीही नाही. संत सद्गुरू सुद्धा नाही. नो, देर इज नॉट अ सिंगल एक्सेप्शन. इतकं बलवत्तर असं प्रारब्ध. मग मी जर त्याचा जय जयकार करतो, त्याच्याच प्राप्तीसाठी प्रयत्न करतो, तर ही त्याची प्रारब्धनाची व्यवस्था मला मान्य असली पाहिजे. मुद्दा, दैनंदिन जीवनात ज्या अडचणी येतात, किंवा मला जीवनात मला जे हवं त्या माझ्या इच्छापूर्तीसाठी परमार्थ करायचा नाही. पुढे म्हणतात, व्यक्ती, कुटुंब, समाज व राष्ट्र यांचे स्वातंत्र्य, प्रगती व वैभव या सर्वांचा उपयोग मानवाच्या अंतिम कल्याणासाठी म्हणजे मोक्षासाठी असतो, याचे भान असावे. 4 स्तर परमपूज्य काकांनी समोर ठेवले आहे. एक व्यक्ती म्हणजे तुम्ही आम्ही, व्यक्ती मिळून कुटुंब तयार होतात, कुटुंब मिळून समाज होतो, समाजाचं राष्ट्र तयार होतं. त्यांचं जे काही आपण भौतिक गोष्टी म्हणतो, स्वातंत्र्य, प्रगती, वैभव इत्यादी, समर्थांचं आनंद वनभुवनी नावाचं प्रसिद्ध काव्य आपल्याला माहिती आहे. आनंद वनभुवनी, एक स्वप्न बघितलं भव्य दिव्य समर्थांनी. उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया, समर्थ म्हणतात आनंद वनभुवनीमध्ये. म्हणजे आनंद वनभुवनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून जे एक स्वराज्याचं स्वप्न समर्थांनी बघितलं, त्याचा उद्देश तिथे स्पष्ट केला. पुन्हा स्वराज्य स्वराज्यासाठी नाही, स्वराज्य कशासाठी? अरे ते स्वराज्य मला मला जो धर्म पाळायचा आहे तो पाळण्याची जी निर्भयता लागते, एक सुरक्षितता लागते, एक सामंजस्य, एक शांततेचं वातावरण समाजात लागतं, कोणीही कोणावर अत्याचार न करणारं, असं जे एक सुंदर स्वराज्याचं स्वप्न जे शिवाजी महाराजांचंही होतं आणि समर्थांचंही होतं. पण समर्थांनी उद्देश तिथे स्पष्ट केला. उदंड जाहले पाणी स्नान संध्या कराव्या. स्नान संध्या उपलक्षण आहे. तेच इथे मुद्दा सांगतात आहे की जी व्यक्तीची, कुटुंबाची, समाजाची, राष्ट्राची स्वातंत्र्य, प्रगती, वैभव हे कशासाठी आहे? तर अंतिम कल्याण म्हणजे मोक्ष. आणि हे जेव्हा विसरल्या जातं तेव्हा ते राष्ट्र वैभवसंपन्न असलं, शक्तिशाली असलं, तरी त्याची परिणती भोगवादामध्ये, निसर्गाचं शोषण करण्यामध्ये, ज्याला शुद्ध मराठीमध्ये ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतात, तो त्याचा होणारा परिणाम आहे. कॅपिटॅलिझम, आपण सर्वजण ज्या देशात राहतो त्या देशाला लागू पडणारी लक्षणं आहेत ही सगळी. म्हणून तिथली मेडिकल सिस्टीम, दे लुक ॲट यू ॲज अ कस्टमर, नॉट ॲज अ पेशंट. आपण सगळेजण अनुभव घेत होते. वाय? इट्स अ नॅचरल आउटकम ऑफ अ कॅपिटलिस्ट माइंडसेट. यू आर जस्ट अ कस्टमर. पण हे जर नसेल तर मग सर्वप्रथम त्याच्याकडे मनुष्य म्हणून बघितलं जातं, जे आयुर्वेद बघतो. असं मला आता त्या विषयावर नाही बोलायचं, पण मुद्दा हा की मोक्ष, अंतिम जे आपलं कल्याण म्हणजे ज्याला मोक्ष म्हणतात, त्याच्यासाठी हे सर्व आहे, हे जर लक्षात नाही राहिलं तर ती प्रगती फार वेगळ्या दिशेने आणि विध्वंसक गोष्टींकडे जाते. आज निसर्गाचं जे अमर्याद शोषण सुरू आहे सगळीकडे, अमर्याद, त्याला दुसरा शब्दच नाही आहे. त्याचे परिणाम आपण सर्वजण एक दिवस भोगणारच आहोत, आणि सुरुवात झालेलीच आहे भोगायला. ते त्याच्यासाठी होतं. 8वा मुद्दा त्याच्या आधीचा, मोक्ष हाच खरा पुरुषार्थ आहे. धर्म, अर्थ व काम हे त्याला सहाय्य करतात. आता आपल्याला 4 पुरुषार्थ माहिती आहे सांगितलेले.
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तो एक छान विचार आहे की या चार पुरुषार्थांमध्ये धर्म पहिला आहे आणि मोक्ष शेवटचा आहे, आणि या दोनमध्ये अर्थ आणि काम बंदिस्त आहेत. आणि इथे तर परमार्थाच्या दृष्टीने परमपूज्य काका म्हणतात की मोक्ष हाच खरा पुरुषार्थ आहे, आणि त्याला हे उरलेले तीन सहाय्य करतात. म्हणून न्याय, नीती, कायदा इत्यादिकांचा धर्मातच समावेश असून केवळ धर्मजीवन हे साध्य नाही. आता न्याय, नीती, कायदा इत्यादिकांचा धर्मातच समावेश आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो. अमेरिकेतले आपण सर्वजण अमेरिकेतले बहुतांश लोक आहोत. एक दोन मला दिसतात आहेत भारतातले सुद्धा, इतके रात्रीचं जागून ते ऐकतात आहेत. अभ्यासाची खूप ओढ आहे त्यांना, खूप चांगली गोष्ट आहे. पण आपण बहुतांश लोक अमेरिकेतले आहोत. एक उदाहरण देतो तुम्हाला की न्यायनीती, कायदा इत्यादिकांचा धर्मातच समावेश आहे, हे जे वाक्य आहे. एक काही वर्षांपूर्वी अमेरिकेत ईस्ट कोस्टला वादळ आलं होतं, कतरिना कॅटरीना नावाचं, ऐकलं असेल तुम्ही. तुम्ही काही जण तेव्हा अमेरिकेत असाल, मी होतो. वादळ आलं, प्रचंड वाताहत झाली, खूप पाणी सगळीकडे. आता हे गोष्टी या जगामध्ये घडत असतात. कुठे भूकंप होतो, कुठे पूर येतो, कुठे अजून काही होतं, नैसर्गिक आपत्ती आपण ज्याला म्हणतो. पण मला तेव्हा आश्चर्य वाटलं होतं, कारण मी तेव्हा या देशात होतो आणि मी त्या सगळ्या बातम्या वाचत होतो. तेव्हा ते वादळ आल्यानंतर या देशात जे झालं ते वैशिष्ट्यपूर्ण होतं. ते म्हणजे प्रचंड लुटालूट झाली. तर तुम्ही गुगलवर जाऊन आजही वाचू शकता, हवं असेल तर. की दुकानं, लोकांना लुटणं, वाटेल ते प्रकार झाले. का झाले? कारण कायदा आणि सुव्यवस्था ही कोलमडून पडली त्या वादळाच्या निमित्ताने. आणि कायद्याचं भय नाही हे ज्या क्षणी लोकांच्या लक्षात आलं, त्या क्षणी त्यांची मूळ प्रवृत्ती उफाळून आली आणि त्यांनी जे करायला नको ते केलं, असं म्हणूया आपण. कॉन्ट्रास्ट टू धिस, मी मध्ये मध्ये मुद्दाम शुद्ध मराठीत बोलतोय समजायला सोपं जावं म्हणून. कॉन्ट्रास्ट टू धिस, व्हॉट हॅपन्स इन इंडिया. भारतामध्ये सर्वसाधारण कायदा सुव्यवस्थेबद्दल न बोललेलंच बरं आहे. आपण सर्व भारतीय आहोत, आपल्याला सगळं माहिती आहे. भारतातला काय म्हणूया, सगळी रहदारी, सिग्नल न पाळणं, ते नियम तोडणं, याच्याबद्दल बोलण्याची आवश्यकताच नाही आहे. पण जेव्हा अशी एखादी नैसर्गिक आपत्ती येते, भूकंप होतो, किल्लारीचा भूकंप झाला होता, आपल्याला आठवत असेल, अशा मोठमोठ्याल्या जेव्हा आपत्ती येते तेव्हा काहीही न बघता मनुष्य धावत जातो मदतीसाठी. हे चित्र आपल्याला भारतात सर्वत्र दिसतं. आणि स्पष्ट बोलायला हरकत नाही, सर्वप्रथम तिथे कोण पोहोचत असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते पोहोचतात. जे आपल्याला माहीत नसतं, कारण हे कधी छापल्या जात नाही, कारण ह्याला TRP नसतो, म्हणून या बातम्या कधी छापायच्या नसतात. मुद्दा एवढाच की भारताचं एक आपली सामाजिक अशी जडणघडण आहे, आपलं एक साईक ऑफ इंडियन पीपल ज्याला म्हणतात. असं जेव्हा घटना घडते तेव्हा आपण ताबडतोब धावून जातो, आपण मदत करतो. लुटणं तर दूरच राहिलं, उलट आपल्याकडची चार गोष्टी त्या व्यक्तीला देतो, कारण आपल्याला दिसतंय त्याचं घरच बुडालेलं आहे. ये बा, माझ्या घरी येऊन तू राहा 4 दिवस, माझे कपडे घाल, माझ्या घरी जेव. अगदी, आणि आपल्याला त्याचं काही वाटतही नाही विशेष असं काही, इतकं आपल्यासाठी या गोष्टी सहज आहेत. का बरं माहिती आहे? हे आपल्यावर संतांचे उपकार आहेत. हे जे आज आता वारी सुरू आहे ना भारतामध्ये, हा जो भागवत धर्म, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय, दत्त संप्रदाय, अनेक संप्रदाय आहेत. या संप्रदायांनी जे आपला DNA बदललेला आहे. बहुतांश लोक आजही धार्मिक आहेत भारतामध्ये, सज्जन आहेत, म्हणून खरं व्यवस्थित चाललेलं आहे. हे सगळं कशासाठी बोललो? तर जो मनुष्य धार्मिक असतो त्याला तू न्यायाचं पालन कर, नीतीचं पालन कर, कायद्याचं पालन कर, हे वेगळं सांगावंच नाही लागत. कायद्याचं पालन आता हायजीन फॅक्टर होतो त्याच्यासाठी. पण कायदा पाळतो आणि त्याच्या पलीकडे जात नाही, तो धार्मिक असतो असं नव्हे. आता दारू पिणे उदाहरणार्थ, दारू प्यायला कायद्याची परवानगी आहे का? आहे. कायदा फक्त एवढंच म्हणतो, दारू पिऊन गाडी चालवू नका. तुम्ही तुमच्या घरात बाटलीभर नाही, बादलीभर प्या. कायदा काही म्हणणार नाही त्याला. धर्मात परवानगी आहे का त्याची? नाही आहे. का नाही, हा वेगळा विषय झाला. पुन्हा मुद्दा असा की धर्म इज मोर कॉम्प्रिहेन्सिव्ह दॅन द लॉ. सो लॉ इज पार्ट ऑफ धर्म. म्हणून न्याय, नीती, कायदा यांचा धर्मात समावेश आहे. पण पुन्हा परमपूज्य काका सावध करतात आहे, केवळ धर्मजीवन हे साध्य नाही आहे.
पुन्हा किती महत्वाचं आहे पहा, प्रत्येक गोष्ट साध्य, इट इज अ मीन टू अचीव अन एंड. हे कधीही विसरायचं नाही. नाही तर काय होतं, दिलेलंच आहे पुढे, की दया दान सेवा यांचाही धर्मात समावेश होतो. तीही साधने आहेत, साध्य नाहीत. कारण होतं काय, तर मी धार्मिक आहे, मी परोपकारी आहे, मी कर्तव्यदक्ष आहे, मी निस्पृह आहे, मी पवित्र आहे. आणि छान शब्द काकांनी वापरलाय, इत्यादी प्रकारे धुमसणारा साधक. धुमसणारा, व्हेरी गुड वर्ड. मला जर त्याचाच अभिमान निर्माण झाला की माझ्यासारखा धार्मिक दुसरा कोणी नाही, माझ्यासारखा नीतिवान कोणी नाही, माझ्यासारखा सज्जन कोणी नाही. आता प्रश्न तेच तिथे काकाने दिलेला आहे, मी ब्रह्म आहे अशी निष्ठा सांभाळू शकत नाही. म्हणजे मी धार्मिक आहे की मी ब्रह्म आहे, मी सज्जन आहे की मी ब्रह्म आहे, मी नीतिमान आहे की मी ब्रह्म आहे. हा किती, हे परमार्थाच्या दृष्टीने सुरू आहे, अत्यंत सूक्ष्म विचार आहे. मी धार्मिक असलंच पाहिजे, मी न्यायनीतीचं पालन करणारा असलंच पाहिजे, मी सभ्य असलंच पाहिजे, मी परोपकारी असलंच पाहिजे, मी कर्तव्यदक्ष असलंच पाहिजे, मी निस्पृह असलाच पाहिजे. पुन्हा सांगतोय मी, हे हायजीन फॅक्टर्स आहेत परमार्थाचे. पण तिथेच मी जेव्हा अडकतो, जेव्हा त्यालाच धरून ठेवतो, त्याचाच मला अहंकार व्हायला लागतो, माझ्यासारखा कर्तव्यदक्ष माणूस तुम्हाला दुसरा कोणी दिसणार नाही, साधक म्हणून मी संपलो. कारण मला त्याचाच अहंकार व्हायला लागला आता. इतकं सावध राहावं लागतं परमार्थामध्ये. त्यांनी धुमस्तो शब्द वापरलाय. त्याने मी धुमसायला लागलो की जे मुख्य मी धरून ठेवायला पाहिजे हृदयाशी, ते म्हणजे मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, हे लक्षात राहत नाही. क्रमांक 7, जीवनाच्या विशिष्ट वळणावर आल्यानंतर त्या वळणाशी सुसंगत जीवन असावे. वानप्रस्थ व संन्यास या 2 आश्रमांची वळणे जीवनात येतात व ती आली पाहिजेत याचे भान असावे. छान मुद्दा आहे हा, आपल्या सर्वांसाठी तर खूप महत्त्वाचा आहे. कारण आपल्यापैकी इथे कोणीही ब्रह्मचर्य आश्रमातलं नाही, विद्यार्थी दशेतलं म्हणता येईल, कोणीही नाही आहे. आपण सर्वजण गृहस्थाश्रमी आहोत. आणि आपला गृहस्थाश्रमसुद्धा कमी अधिक प्रमाणात सरता आहे. सरता आहे म्हणजे सरत चाललेला आहे, संपत चाललेला आहे. ऐकायला आवडत नाही, पण पुन्हा तेच आहे. आपल्याला आवडलं काय नाही आवडलं काय, वस्तुस्थिती थोडीच बदलणार आहे. जर आपण वय वर्ष 50 आणि जास्त असू तर सरायला सुरुवात झालेलीच आहे. मुलं कॉलेजमध्ये असतील, कॉलेजमधून बाहेर पडून नोकरी लागलेली असतील, लग्न झाली असतील, त्यांना मुलं झाली असतील, तर काही विचारायलाच नको, मग तर आपण अधिकृतरित्या वानप्रस्थ झालो. पण मी याच्यासाठी बोललो वेगवेगळ्या टप्प्यामधले, की हळूहळू हळूहळू या प्रगतीला आपण किंवा त्या काय म्हणूया मार्गाला लागलं पाहिजे. असं कधीच होत नाही की हां, काहीतरी काय, आजची तारीख काय, 22 जून 2025 या दिवशी माझा गृहस्थाश्रम संपला, 23 जून सकाळपासून माझा वानप्रस्थाश्रम सुरू झाला, असं असतं का कधी? असं कधीच नसतं. इट इज अ प्रोसेस. सो द पॉइंट इज, इफ यू बिगिन द प्रोसेस सूनर, अर्लियर द बेटर. आणि त्याला एक वाक्य आहे परमपूज्य काकांचं, की झालं आपल्या जीवनाचा तो टप्पा निघून गेलेला आहे, कोणता, लाथ मारीन तिथे पाणी काढीन, अशी एक वृत्ती होती की नाही आपली. तरुणपणी असते, एक धुंदी असते, एक मस्ती असते तरुणपणाची. सगळे काय म्हणूया, सगळं जीवन खुणावत असतं, स्काय इज द लिमिट, असं वर्णन आपण करत असतो एकमेकांना. गंमत याची वाटते की स्काय इज द लिमिट हे वाक्य आपण सर्वजण जीवनात कधी ना कधीतरी बोललो असू. पण एव्हरीबडी हॅज विलिंगली ऑर अनविलिंगली नाव हॅज ॲक्सेप्टेड द लिमिट्स, अगेन पुट बाय प्रारब्धशास्त्र, मी मगाशीच म्हणालो. असो, मुद्दा असा की तो टप्पा निघून गेलेला आहे. परमपूज्य काका म्हणतात तसं जेवढं पाणी निघायचं तेवढं निघालेलं आहे. अजून लाथा मारल्या तर लाथा तुटण्याची शक्यता आहे. अशा टप्प्यामध्ये आपण सर्वजण आलेलो आहोत. मुद्दा माझा एवढाच होता की इफ नॉट नाव देन व्हेन. कारण जेव्हा अत्यंत व्यक्ती वृद्ध होते, म्हातारी होते, हातपाय थरथर कापतात, धड मांडी घालून बसता येत नाही, खुर्चीवर बसलं तरी 1 तास नीट साधनेला बसता येत नाही, अशा अवस्थेत आपण साधनेला सुरुवात करणार आहोत का साधनेला आत्तापासून सुरुवात करणार आहोत, हा आपणच आपल्याला विचारायचा प्रश्न आहे. म्हणून काकांनी म्हटलंय की वळणाशी सुसंगत जीवन असावं. आता आपल्या सर्वांचा जो जीवनाचा प्रधान क्रम आहे, त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, प्राधान्याने परमार्थ एक पहिल्या क्रमांकावर असला पाहिजे. जीवन राहणार आहे, अजून आपली नोकरी सुरू असेल, हरकत नाही आहे.
नवरा बायको एकमेकांना असतील, बँक बॅलन्स असणार आहे, कार असणार आहे, घर असणार आहे, घराचं मॉर्गेज भरावं लागणार आहे, हे सगळं राहणार आहे. ही कर्तव्य आहे प्रपंचाची, ती करायचीच आहे. पण प्राधान्य आता तसं नाही आहे. आधी मी शनिवार रविवार म्हणजे फक्त बर्थडे पार्टीज, हायकिंग, याला जेवायला बोलव किंवा त्याच्याकडे जेवायला जा, याच्यातच माझं जीवन गेलं आत्तापर्यंत 25 वर्ष अमेरिकेतले. आता नाही. नाऊ आय एम गोइंग टू चेंज द प्रायोरिटी ऑफ माय लाईफ, असा जो निश्चय करतो मगाशीचा शब्द, हे करू नये असं म्हणत नाही मी. पुन्हा सांगतोय, इट इज जस्ट चेंजिंग द प्रायोरिटी. पहिलं प्राधान्य अभ्यासाला, पहिलं प्राधान्य साधनेला, पहिलं प्राधान्य बाकी या सर्व गोष्टींना, मग उरलेला वेळ. आणि तसे काय म्हणूया आपण, नैमित्तिक प्रसंग असतात, गणपती असतात, दिवाळी असते, आपण भेटत असतोच, एकमेकांकडे जात असतो, येत असतो, गोष्टी सुरूच असतात. पण आता प्राधान्य त्याला नाही, प्राधान्य या गोष्टीला. आणि हा टप्पा आपल्या सर्वांच्या आयुष्यात आलेला आहे. त्यालाच वानप्रस्थ म्हणतात. वानप्रस्थ म्हणजे काही दचकण्याची गरज नाही, कोणीही जाऊन जंगलात राहणार नाही आहे. ते दिवस आणि ती व्याख्या आता लागूच पडत नाही वानप्रस्थाची. आणि संन्यास कदाचित आपल्यापैकी कोणीच घेणार नाही. कोणी घेतला, ऑनररी एक्सेप्शन, तर त्यांना वंदन आहे, चांगली गोष्ट आहे. पण संन्यास घेतला किंवा घ्यावाच लागतो परमार्थात असं आवश्यक नाही. मग आवश्यक काय आहे? संन्यस्त वृत्ती आवश्यक आहे. मी आणि माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, तोची संन्यासी जाण निरंतर. माऊलींनी आपल्यासाठी व्याख्या करून ठेवलेली आहे संन्यासाची. पुढे म्हणतात 6व्यामध्ये, आता म्हणून मी का सुरुवात केली लक्षात येईल, मी का उलटं जातोय 10व्याकडून पहिल्याकडे. इतकं सगळं जेव्हा मी माझ्या आयुष्याची छान घडी बसवून घेतो, माझ्या आयुष्याला एक वळण देतो, काही निश्चित निर्णय घेतो माझ्या आयुष्यामध्ये, तसं माझं जीवन वागायला, बदलायला मी सुरुवात करतो, तेव्हा तेव्हा काय होतं, ह्याला म्हणतात अधिकार संपन्न होणं. म्हणून मी तिकडनं उलटी सुरुवात केली. कारण जर अधिकारच नसेल तर मग आधीच्या गोष्टी बोलून काय उपयोग आहे. हे सगळं मी जेव्हा करतो तेव्हा हळूहळू माझ्या अधिकारामध्ये वाढ व्हायला लागते. आणि मग आता 6व्या मुद्द्यापर्यंत येण्याचं काय म्हणूया सामर्थ्य मला प्राप्त होतं, ज्याच्यात माईक जगात माईक जीवाने ईश्वराच्या आज्ञेनुसार वागून प्रयत्नांची पराकाष्ठा करून वैभव संपन्न जीवन जगण्याचा प्रयत्न करावा आणि जीवन आनंदमय असावे. छान आहे हा मुद्दा. कारण जीवनाभिमुख आहे वेदांत, परमार्थ जीवनाभिमुख आहे, नेहमी लक्षात ठेवायचं. कारण लोकांना सुरुवातीच्या काळात प्रश्न पडतो का, हे परमार्थाला मी लागलो किंवा माझ्या घरातला कोणीतरी परमार्थाला लागतो. ते एक मजेशीर शब्द आहे तो. किनाऱ्याला लागण्यासारखंच आहे ते, परमार्थाला लागणं. ठीक आहे, परमार्थाला लागलं कोणीतरी, नवरा म्हणा, बायको म्हणा. समजा बायको लागली तर नवऱ्याला समस्या निर्माण होते, किंवा नवरा लागला तर बायकोला समस्या निर्माण होते. काय, आता ह्यांचं काही खरं नाही. म्हणजे काय, आता हे परमार्थाला लागले म्हणजे जणू काय आता भस्म विस्म धारण करून, दाढी वाढवून, भगवे कपडे घालून हे निघूनच जाणार. असं नाही आहे. इथे दिलेलं आहे, वैभव संपन्न जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रयत्न जीवनाभिमुख तत्वज्ञान आहे, मी सांगतोय. यत्नांना कुठेच मर्यादा घातलेली नाही. प्रयत्न करा ना तुम्ही. आणि गंमत पुन्हा तीच आहे, परमार्थ ज्याला समजतो, पटतो तो, आणि ज्याला तो समजत नाही पटत नाही तो, दोघे करून करून शेवटी काय करतात, प्रयत्नच करतात. मग कर्मण्येवाधिकार असते, मा फलेषु कदाचन, भगवद्गीतेने सांगितलेलंच आहे. प्रयत्न करा. विधिते पाळीत, निषेधाते गाळीत, या मर्यादेमध्ये जी भोग प्रारब्धाने आपल्यासमोर आणून दिलेले आहेत. मला बासुंदी आवडते समजा, म्हणजे मला आवडत नाही पण समजा आवडते उदाहरणापुरते, ती समजा माझ्या समोर आली तर बासुंदी प्यायची. पण आता मी काय काय असतं, ती पण गंमत असते सुरुवातीच्या काळात, मला सिद्ध करावं लागतं मी पारमार्थिक आहे लोकांसमोर. कारण मी सिद्ध केलं नाही तर लोक मला पारमार्थिक म्हणणार नाहीत. मग मी काय करतो, वाकडं तोंड करून ती बासुंदी पितो, जणू काही मी एरंडेल तेल पितोय. का, कारण मला दाखवावं लागतं ना, आता आलीच आहे समोर, मला कशातच आसक्ती नाही आहे, पण आता तुम्ही दिलेलीच आहे, वाढलीच आहे, तर पिणं भाग आहे. हे लोकांना कळणं जास्त महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टीने. म्हणून मग मी तसं करतो. याला दंभ असं म्हणतात. बासुंदी आहे, बासुंदीसारखीच प्या, त्याचा आनंद घ्या, हे सांगणं सुरू आहे जीवनाभिमुख तत्वज्ञान. पण माझी ऐपत आहे पैसे आणण्याची म्हणून मी दारू आणून पितो असा त्याचा अर्थ नाही. म्हणून विधिते पाळीत, निषेधाते गाळीत आधी स्पष्ट केलेलं आहे. पण बासुंदीच मला रोज लागते किंवा मला रोज जेवणात कधीतरी गोड लागतं, नसेल तर मग बायकोवरती रामकृष्ण हरी पुढे बोलण्याची आवश्यकता नाही.
मग मात्र चुकलं. आता माझ्या परमार्थाला धक्का लागला. बासुंदी केली, मला आवडते, पण बिघडली, साखर कमी झाली. वाटी फेकणारे लोक माहिती आहेत मला. किती प्रचंड तमोगुण असेल, काय क्रोध असेल, कल्पना करा. परमार्थाचा पण नाही आहे तिथे. ठीक आहे, गोड आवडते, आज कमी गोड झाली, रामकृष्ण हरी. आज बासुंदी नाही, रामकृष्ण हरी. आज काहीच गोड नाही, रामकृष्ण हरी. हे जो म्हणतो तो पारमार्थिक असतो. पण वैभवसंपन्न जीवन, काहीच हरकत नाही, जीवन आनंदमय असावं. आपल्या आनंदाला धक्का लावण्याचा अधिकार मला सुद्धा नाही, असं परमपूज्य काकांचं वाक्य आहे. आणि अशा छोट्या छोट्या प्रसंगातून मी माझ्या आनंदाला धक्का लागत चालत असतो, जीवनक्रम करत. आणि म्हणून पुढे 5 क्रमांकामध्ये म्हणतात, दिसणारे जग, प्रपंच व देह माईक आहे, त्याविषयी अनासक्त असावे. हे मी म्हणालो की अधिकार संपन्न आपण आता झालो, तर मग आता 5च्या पुढचे जे मुद्दे आहेत ते स्वीकारण्याची तयारी माझी झाली, असा अर्थ असा होतो. तेवढी वैचारिक प्रगल्भता माझ्याजवळ आली, तेवढा आवश्यक सत्वगुण मी कमावला आहे, त्याला विरोधी असा रजोगुण मी माझ्या अंतःकरणातला कमी केलेला आहे. हे सर्व जेव्हा होतं, म्हणजे अधिकारप्राप्ती होते, तेव्हा मी या 5व्या मुद्द्यापाशी येण्याचं मला अधिकार प्राप्त होतो. 5व्या आणि 4थ्या किंवा 5व्यापासूनच, की दिसणारे जग, प्रपंच, देह माईक आहे, हे आता स्वीकारण्याची माझी तयारी होते. म्हणून मी मगाशी म्हणालो, व्हेअर डू आय स्टँड, हे भले समजून घ्यावं लागतं. कारण नाही तर माईक म्हटलं की, सुरुवातच माईक म्हटलं की रडगाणंच वाटतं सुरुवातीला. माईक हे रडगाणं नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मी म्हणालो, तुम्ही त्याला म्हणा की नका म्हणू, हे जग माईकच आहे. आणि माईक याचा अर्थ बदलणारं आहे, व्यभिचारी आहे, अनित्य आहे की नाही सांगा. शब्द माईक नाही वापरला तरी ते तसंच आहे. आय टीतल्या लोकांना तर काही सांगावंच लागत नाही. $10 मिलियन प्रोजेक्ट मिळालं, उद्यापासून कामाला लागायचं आहे, वगैरे वगैरे. दुसऱ्या दिवशी प्रोजेक्ट गेलं. अगदी सुंदर काम केलेलं आहे, बॉस माझ्यावरती प्रसन्न आहे, अगदी प्रमोशन गॅरंटीड. शुद्ध मराठीत, नोव्हेंबर महिन्यात काय होतं, तो बॉसच कंपनी सोडून जातो, त्याला काढण्यात येतं, त्याचा जॉब जातो, नवीन येतो, तो म्हणतो मी तुला ओळखतच नाही, अप्रेझल शून्य. प्रॅक्टिकल एक्झाम्पल शुद्ध मराठीत देतो आहे मी. मी तर म्हणतो, माया शिकायची असेल तर आय टीमध्येच नोकरी करावी. अखंड बदलतं, अखंड बदलतं. मग त्याला माईक म्हटलं तर रडण्यासारखं काय त्याच्यामुळे? माईक याचे लक्षणच आहेत ती, जे स्थिर कधी नसतं, जे अनित्य आहे, जे नाशिवंत आहे, जे बदलणार आहे, त्याला माईक म्हणतात. हे स्वीकारण्याची तयारी होते, की जसं जग आहे तसाच हा प्रपंच, त्या प्रपंचात माझं कुटुंब पण येतं, माझी परिस्थिती येते, माझा स्वतःचा सगळ्यात महत्त्वाचं देहसुद्धा येतो. म्हणून तर माझा व्हॉट्सॲपचा जो डी पी असतो की नाही, डिजिटल प्रोफाईल, तो नेहमी 5-10 वर्ष जुनाच मी लावतो. का बरं? कारण तेव्हा माझा चेहरा बघण्यासारखा होता म्हणून. आता नाही आहे. म्हणजे काय, माझा देह माईक आहे, माझ्या कृतीतूनच मी सांगत असतो जगाला, पण मला स्वतःला समजत नाही ते. उजव्या बाजूने माझा फोटो काढला तर जास्त चांगला येतो, कारण माझा फोटो नेहमी पाहतो मी असा साईड फेसिंग असतो. इतक्या पद्धतीने आपण स्वतःला फसवत असतो, काय सांगू तुम्हाला. छोट्या छोट्या गोष्टी असतात. आम्ही मगाशी मला सांगितलं ना, विनोदी, आता काहीतरी तर विनोद करायला लागतील की नाही. मुद्दा वेगळा, हा एक विनोद आहे, पण असं आपण फसवत असतो का, की माझा देह माईक आहे, त्याच्यात होणारे बदल मला आवडत नाही आहे, हा भाग वेगळा आहे, पण बदल होतात आहेत आणि त्याच्यावर माझं नियंत्रण नाही. ठीक आहे, थोड्याफार प्रमाणात त्या बदलाची डागडुजी करणारी दुकानं आहेत, त्यांना ब्युटी पार्लर असं म्हणतात. तिथे जातात लोक, पैसे देऊन डागडुजी करून येतात, पण शेवटी काय आहे ते. एक परमपूज्य काकांचाच एक दृष्टांत सांगतो, थोडंसं मध्ये मध्ये हवं ना विनोद. जुन्या प्रवचनात काकांनी सांगितलेलं दृष्टांत आहे, ऐकलं असेल तुम्ही. काका म्हणाले की, मी असं वाचलं कुठेतरी की गोपालकृष्ण कमलनयन आहेत. तर काका म्हणाले, माझंही नाव श्रीकृष्ण, मी ठरवलं मी पण कमलनयन व्हायचं. आता मी तर कमलनयन नाही. काका म्हणाले, मी एक जाड काळी पेन्सिल घेतली आणि माझे डोळे असे कानापर्यंत नेले. म्हणजे काय केलं असेल कल्पना करू शकता तुम्ही. त्याच्या पुढचं वाक्य आहे काकांचं, तरी बरं झालं घरी केलं म्हणून खर्च आला नाही.
मी डागडुजीची दुकानं म्हणालो ना, त्याचा काकांनी असा उल्लेख केला त्याचा. झालं, खुशीत झोपलो म्हणे मी, कमलनयन झालो, खूप आनंद झाला. सकाळी उठलो, हे सगळे उद्योग केलेले रात्री विसरून गेलो, दातबीत घासले आणि तोंड धुतलं. तोंड धुतल्यावर जे व्हायचं ते झालं. आरशात बघितलं तर पुन्हा मी करवंद नयन, असं वाक्य आहे काकांचं. तर हा जो प्रवास होता, करवंद नयन ते कमल नयन, पुन्हा बॅक टू करवंद नयन, हे घरी गेल्यामुळे फुकटात झालं, एवढंच फक्त. मुद्दा हा की करवंद नयनाचं ज्यांनी कमल नयन केलेलं असतं त्याला माहीत असतं की मी करवंद नयन आहे, पण ते जगाला दाखवण्यासाठी धडपड असते की मी कमल नयन आहे. मी ती भाषा वापरून घेतोय, लक्षात आलं असेल मी काय बोलतोय. जे काही डागडुजी मी करून येतो पैसे देऊन, होतं काय, घरच्यांना माहीत असतं की हे डागडुजी आहे, कारण त्यांनी मला डागडुजी न केलेल्या अवस्थेत पाहिलेलं असतं, ते रोजच पाहतात. त्यामुळे त्यांना माहिती आहे, ज्या व्यक्तीने केलं तिलाही माहिती आहे. आणि अनोळखी लोकांना दे डोंट इव्हन केअर, तुम्ही केली काय नाही केली काय, असे दिसता का तसे दिसता. मग कोणासाठी करतो आपण डागडुजी, एवढं बोलतो पुढे जातो, कारण हा शुद्ध मराठीत सेन्सिटिव्ह टॉपिक आहे. मुद्दा एवढाच, ज्याला माझा देह माईक आहे हे ज्यांनी मनापासून मान्य केलेलं नसतं, तो हे सगळे केविलवाणे उद्योग करत असतो. गुरुकृपेशिवाय ज्ञान नाही, चौथा मुद्दा. आता आपण अगदी गाभ्याकडे चाललो आहे परमार्थाच्या. श्री गुरुकृपेशिवाय ज्ञान नाही, मी ब्रह्म आहे या अनुभवाला ज्ञान म्हणतात. अतिशय थोडक्यामध्ये परमपूज्य काकांनी सांगितलेलं, वन लाईनर्सच आहेत सगळी, कारण ही वर्म आहे, कारण ही लक्षात ठेवायची आहे ग्रंथाचा अभ्यास करताना. हा मुद्दा होता. गुरुकृपेशिवाय ज्ञान नाही, मला वाटतं फारसं विवेचनाची त्याच्यावर आवश्यकता नाही. श्रद्धा हा त्याचा पाया आहे. त्याच्याबद्दल मी थोडंसं बोललो होतो, काही नंतर प्रश्न असेल तर बघू शकतो. पण एक छान वाक्य आलं आहे की ज्ञान कशाला म्हणतात. आता दासबोधात समास येईलच तुमच्या अभ्यासामध्ये, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, मोठी यादी समर्थांनी दिलेली आहे. का बरं एवढी मोठी यादी दिली, कारण माझ्या ज्या ज्ञानाच्या व्याख्या आहेत, मी ज्याला व्यवहारामध्ये ज्ञान समजतो त्याला परमार्थ ज्ञान म्हणतच नाही. जे इथे काही नवीन लोक असतील, मला माहीत नाही, ज्यांचं फारसं श्रवण झालेलं नाही, अभ्यास झालेला नाही, त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. परमार्थामध्ये ज्ञान हा शब्द अत्यंत विशिष्ट अर्थाने वापरला जातो. आपण व्यवहारात ज्याला ज्ञान म्हणतो त्याला इन्फॉर्मेशन असं म्हणतात शुद्ध मराठीत. माहिती, मला या क्षेत्राचं ज्ञान आहे म्हणजे काय, त्या क्षेत्रातली माहिती मला आहे. परमार्थात त्याला ज्ञान म्हणतच नाही. मी ब्रह्म आहे या अनुभवाला ज्ञान म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे इथे शब्द, अनुभव. नाही तर नुसतं मी ब्रह्म आहे हे सुद्धा वाक्य झालं, म्हणजे पुन्हा ही माहितीच झाली. पण त्याचा अर्थ, ठीक आहे, अर्थ पण कळला, त्याच्यावर 2 तास फक्कड प्रवचनही करता येईल, पण म्हणजे ज्ञान झालं का, नाही. त्याचा प्रत्यक्ष अनुभव जेव्हा येतो, ज्ञातृज्ञेय विहीन नुसधेची जे का ज्ञान, माऊली म्हणते, जिथे ज्ञाता पण नाही आहे, जिथे ज्ञेय पण नाही आहे, फक्त ज्ञान आहे. अरे हे समजायलाच परमार्थात खूप वर्ष जाऊ द्यावे लागतात, स्पष्ट सांगतो. कारण आपल्याला हा अनुभवच नाही आहे व्यवहारामध्ये. व्यवहारात ज्ञान म्हटलं की कोणाला ज्ञान, कशाचं ज्ञान, या 2 प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय ज्ञान हा शब्द पूर्णच होत नाही. मला मेडिकलचं ज्ञान आहे, समजलं, म्हणजे मला आहे आणि मेडिकलचं आहे, ज्ञाता ज्ञेय आणि त्याचं ज्ञान, ही त्रिपुटी आहे. मला कॉम्प्युटरचं ज्ञान आहे, मला AI चं ज्ञान आहे, मला मशीन लर्निंगचं ज्ञान आहे, ही वाक्य व्यवहारात बरोबर आहेत. परमार्थामध्ये ज्ञान म्हणजे तिथे ज्ञाता पण उरत नाही, ज्ञेय काही नाहीच. असं का बरं, एवढासा एक छोटा मुद्दा मांडतो आणि पुढे जातो, आपली वेळ संपून गेली आहे खरं. ऐकलं नसेल तर छान मुद्दा आहे हा. हा एक सिद्धांत आहे वेदांताचा की जिथे दृश्य आणि द्रष्टा एकच असतो तिथे दर्शन शक्य नसतं. म्हणजे काय, वाक्य थोडं कठीण झालं. एक प्रश्न विचारतो, तुम्ही तुमचा डोळा कधी पाहिलाय का? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे, रोजच सगळे उठल्यावर आरशात आम्ही पाहतो. तो आरशात प्रतिबिंब दिसतं डोळ्याचं. डोळा तुमचा प्रत्यक्षात कधी पाहिलाय का? ज्या डोळ्याने मी आयुष्यभर जग पाहतो, तो डोळा स्वतःचा डोळा म्हणजे स्वतःला पाहू शकत नाही. कारण स्वतःचंच त्या डोळ्यांनी डोळ्याला बघणं म्हणजे दर्शन, डोळाच झाला, आणि बघणारा डोळा म्हणजे द्रष्टा, तो तोच झाला. म्हणून जिथे दर्शन आणि द्रष्टा एकच चुकलं माझं, जे द्रष्टा आणि दृश्य एकच असतं तिथे दर्शन शक्य नसतं.
का म्हणून डोळा डोळ्याला बघू शकत नाही? का म्हणून दर्शन शक्य नाही आहे? कारण दृश्य आणि द्रष्टा एकच आहे. तसं ब्रह्म हे माझंच स्वरूप आहे. ब्रह्म माझ्याहून वेगळं काही नाहीच आहे. मीच ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी. तो अहम सुद्धा नंतर जावा लागतो, बाय द वे. अजून तिथे आलेलो नाही आपण, म्हणून चौथ्याच मुद्द्यावरती आहोत. आणि हा जो, म्हणून त्याला अनुभव म्हणतात. आणि हा जो अनुभव आहे हा एकरूपत्वाने येतो. आपण एकरूप होतो आणि त्याला परमार्थामध्ये ज्ञान असं म्हणतात. तिसरा मुद्दा, ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. अबाधित सिद्धांत आहे. अबाधित सिद्धांत आहे. हे कशासाठी महत्त्वाचं आहे हे वाक्य? आपल्यासमोर या ग्रंथामध्ये आणि इतरही ठिकाणी खूप काही गोष्टी येणार आहेत. कर्म येणार आहे, उपासना येणार आहे, सगळं काही आहे. ते करायचं पण आहे. त्या आधीच्या प्रांतातली ती साधनं आहेत, ते टप्पे आहेत. बहिरंग साधन, अंतरंग साधन, अंतरंग प्रत्यक्ष, अंतरंग प्रत्यक्ष, अंतरंग अत्यंत प्रत्यक्ष, तत्वम पदार्थ शोधन. हे सगळे साधनेचे टप्पे आहेत, हे साधनेचे प्रकार आहेत. पण हे जरी असलं तरी अबाधित सिद्धांत काय आहे? ध्यानाशिवाय मोक्ष नाही. आणि त्याचा अर्थ असा आहे, कर्मानी मोक्ष नाही. कर्मातून मोक्ष आहे, बरोबर आहे. कर्मांनी मोक्ष नाही आहे. का नाही? पुन्हा वेगळा मुद्दा आहे. आत्ता आपला तो वेळ नाही, विषय नाही. पण ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. दुसरा मुद्दा, कर्म व उपासना ही जीव ब्रह्म आहे असा अनुभव येण्यासाठी अत्यंत उपयुक्त साधने आहेत. पण परमपूज्य काका म्हणतात आहे ती साध्य नाही. बोलण्याच्या ओघात मी आत्ताच तो मुद्दा मांडला. कर्म असेल, उपासना असेल, योग असेल, जी काही साधन असतील, भक्ती असेल, उपासना म्हणजे भक्तीच झाली, हे सर्व, भक्तीची व्याख्या वेगळी आहे, उपासनाच म्हणूया आपण त्याला. ही सर्व काय आहेत? साध्ये आहेत. साध्य नाहीत, साधनं आहेत. ते ध्येय नाही आहे आपलं. आणि मगाशी एक मुद्दा मी जो बोलत होतो त्याच्यामध्ये, म्हातारं झाल्यानंतर आपल्याला हे करायचं नाही असं बोललो. त्याच्यामध्ये एक अजून एक जाता जाता सांगून ठेवतो, लक्षात ठेवा, हे लक्षात राहत नाही म्हणून स्मरण, की आपल्याला जीवनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत साधन नाही करायचं आपल्याला. हेही विसरून जातो, नाहीतर पुन्हा साधनच ध्येय झालं. साधन कधीतरी पूर्ण व्हायला हवं आहे. आणि ते साधन पूर्ण झाल्यानंतर जे साध्य आहे ते प्राप्त व्हायला हवं आहे. आणि ते प्राप्त झाल्यानंतर जीवनातला जो उर्वरित काळ आहे त्याला जीवनमुक्तीचा काळ असं म्हणतात. तो जो आनंद सद्गुरू संत उपभोगीत असतात, ब्रह्मानंदे सदा डुल्लतू असं त्यांचं वर्णन करण्यात येतं. तो आनंद हेची देही हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, असा एक दिवस माझ्याही जीवनात यावा. म्हणजेच माझं साधन जीवनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत नाही चालू ठेवायचं आहे मला. हे लक्षात राहत नाही आपल्या. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे साधनं आहेत, ती साधनं कधीतरी त्यांचं काम करून त्यांनी द्यायला पाहिजे, साध्य व्हायला पाहिजे. आणि आता शेवटचा आणि म्हणजेच पहिला मुद्दा, साध्य काय आहे? तर मी जीव नसून ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी, किंवा जीवो ब्रह्म जीवयो, ब्रह्म सत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. मी आज स्वतःला जीव समजतोय, मी आज स्वतःला देह समजतोय, म्हणून तर मला मृत्यूची भीती वाटते. कारण हा गेला, हा म्हणजे हा देह गेला की मी जाणार असं वाटतं. पण परमार्थतः मी जन्मालाच आलेलो नाही आहे. नवे मृत्यूशंका नमे जातिभेद, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बंधुर न मित्रन गुरुर नैव शिष्य, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हे माझं पारमार्थिक स्वरूप आहे. हे ज्या दिवशी मला अनुभवायला येईल, कल्पना करा, मृत्यूचं भय राहीलच कशाला? कारण देह जन्माला आलेला आहे, बरोबर आहे. देह जन्माला आलेला आहे, तो एका विशिष्ट तारखेला आला, त्याला वाढदिवस म्हणतात. तो साजरा करायचा का नाही हे लोकांनी ठरवावं. पण माझ्या मैत्रिणीचा जर मला मेसेज शुद्ध मराठीत आला नाही सकाळी सकाळी, हॅपी बर्थडे, तर 20 वर्षांची मैत्री तोडायची माझी तयारी आहे. हिला लक्षात राहिला नाही माझा वाढदिवस, मी म्हणजे काय. रामकृष्ण हरी. हे ज्याला वाटतं त्यांनी समजून चालावं की मी स्वतःला देह समजतो. पण मी देह नाही, म्हणजेच मी जीव नाही, तर मी ब्रह्म आहे. इथे परमार्थ संपतो. त्याच्या पलीकडे परमार्थात
मिळवण्यासारखं काही नाही, याच्या पलीकडे परमार्थ काही देऊ पण शकत नाही आणि देण्याचा शुद्ध मराठीत क्लेम पण करत नाही, कारण ह्याच्या पलीकडे काही नाहीच. आता एकदा मी तो अनुभव घेतला, स्वरूपानुभूती आली, सद्घन चिद्घन आनंदघन स्वगत सजातीय विजातीय भेदरहित शुद्ध बुद्ध मुक्त असं माझं जे स्वरूप आहे, ते जेव्हा मी प्रत्यक्ष अनुभवतो, तेव्हा सर्व गोष्टींना आपोआपच पूर्ण विराम मिळतो. पुन्हा सुखासाठी बाहेर धावच माझी जात नाही. एक सुंदर ओवी सांगतो ज्ञानेश्वरीतली आणि थांबतो. माऊली एका ठिकाणी म्हणते, तै शरीर भाव नासती. सुंदर ओवी आहे. तै शरीर भाव नासती, इंद्रिये विषय विसरती, जै सोहम भाव प्रतिती प्रकट होया. स्थितप्रज्ञ म्हणजे जीवनमुक्ताचं वर्णन आहे. शरीर भाव नासती, तिथे संपूनच जातं ते, की मी देह आहे ही भावनाच संपून जाते. शरीर भाव नासती, इंद्रिय विषय विसरती, ही इंद्रिय त्यांच्या त्यांच्या विषयांच्या मागे धावायलाच विसरतात. मगाशीचं उदाहरण, मी जर इलॉन मस्क आहे असं मला कळलं, तर मी नोकरीची भीक मागायला जाईन का कुठे कोणाकडे? नाही. आता मलाच साक्षात्कार झाला, मी इलॉन मस्क आहे. मला त्याचं फार प्रेम नाही. 2-3 वेळा नाव आलं म्हणून आधी स्पष्ट करतो. मुद्दा एवढाच, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे म्हणून. आज मी जेव्हा या आत्मश्रेणी श्रीमंत होईन, तेव्हा मी इंद्रियांकडे भीक मागेन का सुखाची? नाही मागणार. म्हणून इंद्रिय विषय विसरती, पण कधी? जय सोहमभाव प्रतिती प्रकट होय. आणि तो हा सोहमभाव आहे. मी जीव नसून मी ब्रह्म आहे, असा ज्या दिवशी प्रत्यक्ष अनुभव मी घेईन, त्या दिवशी माझं काम झालेलं असतं. तिथून पुढे प्रारब्धाप्रमाणे देह सुरू राहतो. तो ज्या दिवशी जायचा त्या दिवशी जाणार. तो प्रत्येकाचाच जाणार आहे. तुम्हाला ज्ञान होवो का न होवो, तुमची इच्छा असो का नसो, प्रारब्ध संपलं, भोग संपले की एक क्षणसुद्धा राहता येत नाही. दिवस तर सोडूनच द्या. तो जाईल, देह जेव्हा जायचा तेव्हा जाईल. ते देह झोळ ऐसे मानुनी, ठेले आपण पे आपणची होऊनी, माऊली म्हणते. आता तो त्यांचा विचाराचा विषयच नसतो. आता ते त्या आनंदामध्ये असतात. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे. हे आपलं सर्वांचं दासबोधाच्या अभ्यासाच्या माध्यमातून गाठण्याचं ध्येय आहे. ही आपल्या अभ्यासाची दिशा असली पाहिजे. अशी दिशा आपल्या अभ्यासाला लाभावी अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि या निमित्ताने जे काही थोडंफार चिंतन झालं असेल ते सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.